नीट पेपरफुटी प्रकरणावरून तब्बल 26 दिवस आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय. गुरुग्राम मधल्या मेदांता रुग्णालयामध्ये केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारनं 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आश्वासन दिलंय आणि त्यानंतर वांगचुक यांनी रस पिऊन उपोषण सोडलं. पण पडद्यामागे आता बऱ्याच घडामोडींना वेग आलाय. तेव्हा आता जाणून घेऊयात या संपूर्ण घडामोडी नेमक्या काय आहेत. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. दिल्लीतल्या जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतल्या सुधारणा या मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. सलग 26 दिवस उपोषण सुरू होतं. सरकारी आदेशावरून त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि नंतर 18 जुलैला गुरुग्राम मधल्या मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यानंतर 24 जुलैला शुक्रवारी मध्यरात्री केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि इतर नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा झाली आणि सरकारनं काही महत्त्वाची आश्वासनं दिल्यानंतर वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आता हे उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली आहे. त्यांनी रुग्णालयातले काही फोटो शेअर केलेले आहेत आणि असं म्हटलंय की विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं होतं. देशात कोणताही हिंसाचार होऊ नये आणि अनेक टप्प्यांवरच्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहनही केलंय. उपोषण संपवल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये वांगचुक यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची माहिती दिली आहे. सरकारने असं म्हटलंय की परीक्षेतली पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा या विषयावर संसदेत चर्चा केली जाईल. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल. तसंच शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे हे दाखल होणार नाहीत, असंही सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आता शांततेने या शब्दावर सोशल मीडियावर विचारमंथन सध्या केलं जात आहे. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सुद्धा वांगचुक यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते असं म्हणाले की सरकारनं त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतंही ठोस आश्वासन आतापर्यंत दिलेलं नाहीये, पण या विषयावर संसदेत चर्चा होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. वांगचुक यांनी असं सुद्धा म्हटलंय की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे जे आहेत ते दाखल होऊ नयेत. राजीनामा हा त्यापेक्षा दुय्यम मुद्दा आहे. सोनम यांना भेटण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यात शुक्रवारी दुपारी सुमारे 4 तास उच्चस्तरीय बैठक चालली. या बैठकीत वांगचुक यांच्या मागण्या, त्यांची खालावत चाललेली प्रकृती आणि पुढचा तोडगा यावर सविस्तर चर्चा झाल्याच्या चर्चा आहेत. कारण यानंतरच सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आणि अधिकृत आश्वासन दिल्यानंतर अखेर 26 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण मागे घेण्यात आलं. तर आता हे 26 दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं महत्त्वाची आश्वासनं दिली असली तरी सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशी होते याकडे. या प्रकरणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत राहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवराष्ट्रच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.